रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवी क्रमांक 166 ते 168चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे। तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती। एरमध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारू हा मायावशे सत्वस्वरूपी। या ओवींचा अर्थ असा होतो की ज्याप्रमाणे झोपलेल्या माणसाला झोपेत स्वप्न पडते आणि ते स्वप्न खरे वाटते, त्याचप्रमाणे त्या एका शुद्ध सत्व स्वरूपामध्ये मायेच्या प्रभावामुळे हे विविध आकारांचे जग भासू लागते। स्वप्न पाहणाऱ्याला माणसाशिवाय स्वप्नाला वेगळे अस्तित्व नसते, तसेच परमात्म्याशिवाय या जगाला स्वतंत्र अस्तित्व नाही, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहेत। ना तरी पवने स्पर्शिले नीर पडी असे तरंगाकार, का परापेक्षा अलंकार व्यक्ती कणकी। या ओवींचा अर्थ पुढील प्रमाणे वाऱ्याच्या स्पर्शाने संथ पाण्यावर जसे तरंग उठतात, तरंग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून पाणीच असते, किंवा ज्याप्रमाणे सोन्याचे दागिने घडवले की त्याला वेगळी नवी नावे मिळतात, उदाहरणार्थ अंगठी, हार, पण मुळात ते सोनेच असते, त्याचप्रमाणे हे जग म्हणजे केवळ परमात्म्याचेच लेणे किंवा हालचाल आहे। तैसे सकळ हे मूर्त जानपा माया कारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल। त्या ओळीचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे निळ्याभोर आकाशात ढगांचे पुंजके दिसतात, पण ते ढग म्हणजे आकाश नव्हे आणि ढगामुळे आकाशाला काही फरकही पडत नाही, त्याचप्रमाणे हे जे काही मूर्तिमंत जग आपल्याला दिसते ते सर्व मायेने निर्माण केलेले आहे, असे तू जाण, असं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत। थोडक्यात सांगायचे तर जग हे निराळे नसून ते परमात्म्याचेच रूप आहे, फक्त मायेमुळे आपल्याला तो आकार वेगळा वाटतो। जसे की पाणी ही वस्तुस्थिती आहे आणि लाटा म्हणजे दिसणारा आकार आहे, त्याचप्रमाणे सोने ही वस्तुस्थिती आहे, सत्य आहे, आणि दागिना हा केवळ भास आहे। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम। बोला पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। माऊली या व्हिडिओचे विश्लेषण आपल्याला आवडले असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती। धन्यवाद माऊली।